ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धेत टाकायचे असेल तर शिक्षणाकडे अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे. नितीन पवार. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेत टाकायचे असेल तर शिक्षणाकडे अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे असे प्रतिपादन आमदार नितीन पवार यांनी सुरगाणा शहरातील विविध विकास कामाच्या कृतज्ञता सोहळ्यात आझाद चौक येथे केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक मोहन पिंगळे, व्यासपीठावर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार, शहराध्यक्ष मनोज शेजोडे, सचिन महाले, विजय कांडे, सुरेश गवडी, दिनकर पिंगळे, रमेश थोरात, जिजा कोल्हे, रंजना लहरे, जयश्री शेजोडे, योगिता पवार, बाळू तात्या, आनंदा झिरवाळ, रामदास केंगा, निलेश करवंदे, धनराज कानडे आदी उपस्थित होते. यावेळी पवार यांनी सांगितले, येत्या पुढील काळात परदेशी खासगी विद्यापीठ भारतात येणार आहेत. या जागतिक शैक्षणिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेणे आवश्यक आहे. दिवंगत ए.टी. पवार यांनी आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी नाशिकला स्वतंत्र आदिवासी विकास खात्याची निर्मिती केली. या माध्यमातून अनेक शासकीय आश्रमशाळा चालविल्या जातात, मात्र या शाळांमध्ये सुमार शैक्षणिक दर्जा आढळून येत आहे. यासाठी सुरगाणा तालुक्यातील शिक्षकांची एक बैठक आयोजित करून यावर उपाययोजना काय करता येईल याबाबत शिक्षक संघटनेशी चर्चा करून मार्ग काढायचा आहे. तालुक्यातील हुशार, होतकरू, गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी मार्गदर्शन करण्यास सर्वतोपरी मदत केली जाणार आहे. शहराच्या विकासासाठी पक्षभेद, गट तट विसरून एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. जनतेच्या माझ्यावर काहीतरी कर्ज आहे हे फेडण्यासाठी काम करीत आहे. तालुका हा आकांक्षित अतिमागास म्हणून केंद्र शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलाय. तालुका का मागे राहिला याचा विचार न करता ही ओळख पुसण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन विकासाच्या मार्गावर चालणार आहे. शहरात उपजिल्हा रुग्णालय, तंत्रनिकेतन, न्यायालयात, व्यापारी तत्वावर गाडे घाटमाथ्यावर औद्योगिक वसाहत, शहराकरिता स्वच्छ पाणी पुरवठा, 20 कोटींची योजना तयार करणार आहे. गट नंबर 100 मधील जागा नगरपंचायतीकडे हस्तांतरित करण्यासाठी प्रयत्न केले जातील. या कृतज्ञता सोहळ्याप्रसंगी शहरातील नागरिक, व्यापारी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. कृतज्ञता सोहळ्याचे सूत्रसंचालन रतन चौधरी यांनी केले. ब्युरो रिपोर्ट, मुख्य संपादक खुशाल देवरे, कळवण. बऱ्याच ठिकाणी अजून विकास होणं गरजेचं आहे शहराचं. त्यासाठी मला सर्वांची साथ पाहिजे. माझ्याकडे असं आम्ही कळवणमध्ये कधीच पक्षभेद सुरेश भाऊ बघत नाही बरं का. 2 दिवसाचं राजकारण राहतं कळवणमध्ये. इथं थोडं जरा जास्त राजकारण आहे, पार्टी स्पिरिट. ते थोडं जरा बाजूला ठेवलं ना, तालुका फार पुढे जाईल आपला. कारण की आपला तालुका आकांक्षित म्हणून घोषित आहे, ती वाईट गोष्ट आहे. आकांक्षित म्हणजे मागास तालुका, सुरगाणा तालुका. आता एवढ्या पुढच्या आठवड्यात एक कमिटी येते केंद्राची तपासायला की हा तालुका का मागास आहे. मग काही गावं निवडले ते तपासणार आहे. आपल्याला आकांक्षित नाव पुसायचंय आपल्याला. त्यासाठी आपल्याला सर्व पक्षांना घेऊन बरोबर चालायचंय आणि करायचंय. निश्चितच कामं होतील, त्यात चिंता करू नका. आता जी काही 13 कोटीची कामं आपण करतोय, भविष्यात अजून कशी अधिकची कामं होतील यासाठी आपण निश्चित तोही प्रयत्न करू. निश्चितच MSCBचं मी एक बघितलं, लाईटच्या बऱ्याच ठिकाणी तारा बऱ्याच ठिकाणी खाली आहे. तर पुढच्या आपण त्याबाबतही जरा लाईटचंही कसं होईल यासाठी निश्चित आपण करू.